घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण चरण
घालीन लोटांगण वंदेन चरण घालीन लोटांगण वंदेन चरण डोलाण पाहिला रूप तुझे
घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण वंदीन चरण रूप तुझे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका ते भाविका ग्रंथार्थिका ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंदे पूजिन भावे वालिन मने नामा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग पंढरीश पांडुरंगाचे अगदी आवडते जवळचे भक्त नामदेव महाराज, ज्यांनी ह्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राचा अध्यात्म पूर्ण भारतभर नेला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. हा त्यांचा परिचय. आध्यात्मिक व्यक्ती, त्या आध्यात्मिक व्यक्तीला भ्रमण शोभतं, जो पूर्णत्वाला गेलेला आहे त्याला. इतर लोकांनी ठाईचं बैसोने करा एकचित्त. आजची सेवा ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरू बापू तथा आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, अरे तरुण मंडळ, महिला मंडळ, आजूबाजूच्या पंचकृषीतून आलेले आपण सर्व परमार्थिक अधिकारी माणसं, उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आपण सर्व महिला पुरुष वर्ग. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यांना परमात्म्याचं सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही गोष्टीचं पूर्ण ज्ञान आहे, त्यांचा हा अभंग आहे. भगवंताच्या निर्गुणाचं केवळ पाठांतराने अभ्यासाने ज्ञान असणं हे वेगळं आहे, आणि मूर्ती प्रतिमेच्या रूपातून सगुणाचा अभ्यास, सगुणाचं ज्ञान असणं हे वेगळं आहे. परंतु नोहे हा सामान्य महिमा संतांचा, आणि हा अभंग तो आहे. हा अभंग सांसारिक आणि परमार्थिक दोन्ही लोकांच्या मध्ये असणारा हा अभंग आहे. आपण नेहमी अभंग म्हणतो, पण हा अभंग बोलून पूर्ण झाला की आपला संसार चालू होतो, आणि साधू संतांचा हाच अभंग बोलून परमार्थ चालू होतो. विठ्ठल 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 परमार्थाचे सर्व उपक्रम पूर्ण झाले, आरती झाली की आपण आज शेवटला हा अभंग घेतो, आणि मग असं वाटतं आपल्याला की आता सगळं संपलं, आणि मग इथून आपले सांसारिक उपक्रम हे चालू होत असतात. पण या अभंगामध्ये सांगितलेली ही 6 प्रक्रिया आहेत. 1 ने 2 ने 3 ने 4 ने 5 6 असणारी ही प्रक्रिया. अभंग लहान आहे पण अर्थ महान आहे. विठ्ठल विठ्ठल परवा 3 चरणाचा अभंग झाला, आज हा 2 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये वाक्यरचना नाही आहे, वाक्यरचनाच नाही आहे. या अभंगामध्ये फक्त शब्द आहेत, आणि शब्दसुद्धा असे एवढे महत्त्वाचे आहेत, साधू संतांचे शब्द आहेत. मगाशी सुद्धा मला खूप प्रसन्न वाटलं त्या लहान मुलांकडनं ते ताटीचे अभंग ऐकताना. मी हरिपाठात बोलतो नाही, कमी शांत बसतं, पण मला ते आवडतं खूप ऐकायला. आणि एवढी लहान लहानशी मुलं ब्रह्माची भाषा बोलत आहेत, हे विशेष आहे. वय का त्या मुलांचं, किती लहान वय, पण जे अभंग मुखातून येत आहेत अगदी पसायदानापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एवढ्या छोट्या वयामध्ये ही ब्रह्मज्ञानाची भाषा ह्या मुलांच्या मुखातून ऐकायला मिळते. हे आपलं परम भाग्य आहे. याचा अर्थ सरळ आहे की आपली पुढची पिढी, आपलं भवितव्य हे उज्ज्वल आहे. विठ्ठल 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 या अभंगामध्ये सांगितलं ज्या 3 प्रक्रिया सुरुवातीला पहिल्या चरणात सांगितलेल्या आहेत, ह्या 3ही प्रक्रिया मनुष्याच्या मधले दोष घालवतात. आणि नंतरच्या ज्या 3 प्रक्रिया आहेत पुढच्या चरणामध्ये, ह्या 3ही प्रक्रियेतून भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. प्रत्येकाला वाटत असतं भगवंत मिळावा, भगवंत प्राप्त व्हावा, सुख मिळावा, आनंद मिळावा, परंतु आपले प्रयत्न जे असतात हे नक्की भगवंत प्राप्तीचेच असतात, परंतु दोष घालवण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. जोपर्यंत दोष जात नाहीत ना, अहो पाणी तर स्पष्ट आहे, आत्मा स्पष्ट आहे, परमात्मा सरळ आहे, पण तो मिळत का नाही, आम्ही दोष तपासत नाही. हे जे काही कीर्तनाचं प्रयोजन आहे फार सुंदर असं सप्ताह. आणि विशेष काय बघा, हा 25वा वर्ष आहे. परवा पण बोललो होतो 25 वर्ष म्हणजे 2 तप झाले. 12-12 24 ने हा एक आता 25. पण तपामध्ये अंतर असतो. संसारिक तप वेगळा असतो आणि परमार्थिक तप वेगळा असतो. संसारिक तप हा 12 वर्षांनी पूर्ण होतो आणि परमार्थिक तप हा 14 वर्षांनी पूर्ण होतो. संसारातली कोणतीही कला परिपूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. मग तुम्ही पकवाज वाजवणारे असू द्या, हे गायनाचार्य असू द्या, टाळ वाजवणारे असू द्या, आणखीन काय हरिपाठ करणारे असू द्या, किंवा कोणी कीर्तनकर असू द्या, कमीत कमी 12 वर्ष ही सगळी साधनं जी आहेत, ही साधनं पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. पण हा सगळा संसाराचाच भाग आहे.
परंतु परमार्थ जो आहे ह्या परमार्थिक उपक्रम पूर्ण करण्यासाठी 1 नाही 2 नाही जो तप लागतो हा 14 वर्षाचा तप लागतो. रामाला वनवासात पाठवलं किती वर्षासाठी? 13 वर्षासाठी नाही, 12 वर्षासाठी नाही, 10 वर्षासाठी नाही, 14 वर्षासाठी. 14 वर्षासाठी पाठवण्याच्या मागचं कारण एवढंच होतं की 14 वर्षामध्ये बदल व्हावा असं वाटत होतं. आणि 14च का? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी, 13वं चित्त आणि 14वं अहंकार. प्रत्येक इंद्रियाला बदलण्यासाठी एक वर्ष लागला. कोणाला बदलण्यासाठी वर्ष लागला? रामाला नाही. ज्यांनी रामाला वनवासात पाठवलं त्यांना बदलण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमाचा हेतू हा सरळ आहे, स्पष्ट आहे. बघा कसं आहे, हा आध्यात्मिक उपक्रम आहे. पण गंमत कशी आहे, हे सगळं आमच्या घरात पण आहे. देव पण आमच्या घरामध्ये आहे. जसं या मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये देवाची मूर्ती आहे, देवाचे फोटो आहेत, ग्रंथ आहेत, टाळ आहेत, सगळे उपक्रम करण्याची साधनं आमच्या घरामध्ये आहेत. तरी पण लोक हा आध्यात्मिक कार्यक्रम असा या पद्धतीने करण्याच्या मागचं बाहेर कारण काय? कारण एवढंच आहे, समाजाला संघटित करण्याच्या मागचं सगळी साधनं घरी असताना सुद्धा आमच्या घरात वातावरण नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्तीला पोषक वातावरण मिळावा यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता परमात्मा हा सगळीकडे आहे तरी सुद्धा हे उपक्रम केले जातात. याला कारण ते पहिलं ते म्हणजे काय, तर हे केवळ आणि केवळ हे वातावरण. परंतु या वातावरणामध्ये आल्यानंतर सुद्धा आमची पण काही जबाबदारी आहे. हे फार महत्त्वाचं आहे. काय आमची जबाबदारी असू शकतो? आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचं प्रयोजन तरी काय? आध्यात्मिक कार्यक्रमाचं प्रयोजन खऱ्या अर्थाने हेच आहे की हा भारत आहे आणि भारताची संस्कृती, भारताचे संस्कार जे काय आहेत, भारताचं जे काय अध्यात्म आहे हे सगळे ह्या जगाला दिलंच पाहिजे. नाहीतर लोक हे पशुपेक्षाही वाईट बनतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंडप काय लग्नाचं मंडप नाही आहे, हा अध्यात्माचं मंडप आहे. ह्या आध्यात्मिक व्यासपीठावरून ह्या आध्यात्मिक मंडपामधूनच संस्कार दिले जातात. इथूनच अध्यात्म शिकवलं जातं. हे गरजेचं आहे. काही दिवसापूर्वीच मराठी भाषेचं साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, आत्ता काही दिवसापूर्वी. आणि ते अध्यक्ष भाषण मी ऐकलं. मला एवढं समाधान वाटलं ना. नरेंद्र मोदींसारखे भारताचे पंतप्रधान उपस्थित होते, शरदचंद्र पवार होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा दिल्लीमध्ये झाला. आणि त्या साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष होत्या तारा भावाळकर यांनी जो काही भाषण केलं त्या भाषणामध्ये हा महाराष्ट्र कसा आहे, ह्या महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे, ही भाषा कशी आहे आणि याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलं तर या महाराष्ट्राचा जो देव आहे, आराध्य देव हा विठ्ठल कसा आहे आणि तो सगळ्या जाती धर्माला घेऊन कसा सोबत चालतो हे त्यांनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल जिवंतपणे मुक्ती मिळवण्याचं जे शिक्षण आहे ते या व्यासपीठावरती अध्यात्मामध्ये दिलं जातं. याच्या पुढे जाऊन सांगायचं ना, तुम्हाला एकच वाक्यात सांगतो, मनुष्य देव कसं बनायचं ना हे इथं शिकवलं जातं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त हा परमार्थिक जो खेळ आहे हा खेळ त्यांनाच यशस्वी करता आला ज्यांच्यामध्ये कुठेतरी श्रद्धा आहे आणि कुठेतरी विश्वास आहे. विश्वास धरून अभ्यास करी मग खास रोकडी मुक्ती, परी येते पाहिजे सद्गुरु वचनी भक्ती. भक्ती याचा अर्थ श्रद्धा. बरीचशी लोक असतात आणि त्यांना खूप काही समजत असतं आणि ज्याला समजत असतं ना तर इथं काहीच समजत नसतं. हे सत्य आहे. ज्या माणसांना काही समजत असतं ना बऱ्यापैकी त्यांनी ह्या परमार्थाच्या आखाड्यामध्ये कधीच काय समजत नसतं. याला कारण एकच आहे, समजण्यासाठी बाकी काय पाठांतर लागत नाही, काय मोठी विद्वत्ता लागत नाही. समजण्यासाठी फक्त आणि फक्त एक श्रद्धा आणि दुसरा विश्वास, या दोनच गोष्टी पाहिजेत. दोन गोष्टी. लक्ष्मण प्रश्न करतो रामाला, काय असं तुम्ही त्या सुग्रीवामध्ये पाहिलं की त्या सुग्रीवाशी तुम्ही मैत्री केलीत. देवाच्या मैत्रीचे आपण दृष्टांत देतो. कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि सुदामा आणि रामायणामध्ये सुद्धा सांगतोय आपण श्रीराम विभीषण, श्रीराम सुग्रीव. लक्ष्मण प्रश्न करतो, हा एवढा भित्रा असणारा चरित्र रामायणामध्ये जर सर्वात कोण भित्रा असेल ना तर तो विभीषण आहे, हा सुग्रीव आहे. याच्यासारखं भित्र चरित्रच नाही. पण तरी पण लक्ष्मण म्हणतो तुम्ही याच्याशी मैत्री करण्याच्या मागचं कारण काय असेल तर राम म्हणतात मला सुद्धा माहिती आहे. अरे याच्याच समोर रावणाने सीतेला पळून नेली होती, बल होते ह्याच्याजवळ, सैन्य होते ह्याच्याजवळ, तरी पण हा शांत बसला होता.
तरी मी त्याच्याशी मैत्री केली. मग म्हणतात मैत्रीचं कारण काय? तेव्हा ते राम म्हणतात, मला शबरीने सांगितलं सुग्रीवाशी मैत्री कर, सुग्रीव तुम्हाला सीतेचा शोध करण्यासाठी मदत करेल. हा विश्वास विठ्ठल 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 एक केवळ विश्वास हाच गरजेचा आहे. मृत्यूच्या बद्दल आपल्या मनामधील जी काही भीती आहे ना, ही भीती जर कशी आणि कशी कमी करता येईल ना, यासाठी मनुष्याचा फक्त हे अध्यात्मावरती काय पाहिजे? विश्वास पाहिजे. काय गंमत आहे बघा, अहो नेहमीच सांगतो ना, जिथे मृत्यू आहे ना तिथेच मुक्ती आहे. मृत्यू कदाचित थोडा दूर असेल, पण मात्र मुक्ती अगदी जवळ आहे. फक्त ती समजून घ्यायची आहे. आणि या मुक्तीच्या बाबतीत तरी कोणी कोणावरती अवलंबून राहू नये. आपली आपण करा सोडून. फक्त एवढंच काम आहे प्रत्येक माणसाचं, केवळ आणि केवळ एवढंच काम आहे. हे म्हणून सांगतो पुन्हा, हे व्यासपीठ इथं एवढं लोकांना जमवलं जातं, हा एवढा खर्च केला जातो लाखो रुपयाचा, ह्याच्या मागचं कारण एवढंच आहे, मंदिरात देव आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी कोण ह्या कीर्तनच्या व्यासपीठावरती येत नाही. मंदिरात देव आहे हे प्रत्येक गावातल्या माणसाला माहिती आहे. मग हे अध्यात्माचं काम काय? याचं काम एवढंच आहे, मंदिराच्या बाहेर पण देव आहे हे समजण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल फक्त एक नामदेव महाराजांचा अभंग, अहो 2 चरणाचा अभंग सुद्धा मनुष्याला मुक्त करू शकते, भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतो. फक्त आपलं काम काय? एक चांगल्या जिज्ञासेने, एक चांगल्या श्रद्धेने आणि अगदी विश्वासाने काय करायचं? फक्त मनुष्याने श्रवण करायचं आहे, एवढंच काम करायचं आहे. आणि साधू संतांचं कामच ते आहे. उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, उपवांगता जन्माचा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, उपवांगता समाजाला जाग करणं. काय सांगू आता? संतांचे उपकार मोज निरंतर जाग. ते जाग करणं हे सोपं काम नाही. आपण नेहमी ऐकतो, सहज ऐकतो, अनेक प्रमाणातून ऐकतोय की संतांचं काम काय? जाग करणं. संतांचं काम आहे जाग करणं. नेमकं काय आहे जागेपणामध्ये एवढं सामर्थ्य की ह्या एका शब्दावरती सगळा जोर दिलेला आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठ. येण्याचं कारण तेच आहे, जाग करणं. आणि का जाग करावं लागतं? इथे बसलेला असा एकही मनुष्य नाही की ज्याला कधी वाईट स्वप्न पडलेलं नाही. एकतरी मनुष्याने एक नाही फक्त हात वरती करून दाखवा की मला माझ्या आयुष्यात कधी वाईट स्वप्नच पडला नाही. प्रत्येक मनुष्याला वाईट स्वप्न हे पडलेलं आहे आणि ते पडत सुद्धा असतं. वाईट स्वप्न पडत असतं, पण वाईट स्वप्न पडल्यानंतर कधी कधी ते बराच वेळ थांबतं, नको करतं ते. वाईट स्वप्न पडल्यानंतर ते कधी कधी बराच वेळ ते स्वप्न राहत असतं. आता भगवंताची कृपा म्हणा आपल्यावरती की तो आपल्याला जाग करतो. वाईट स्वप्नातून जाग होणं ही प्रकृतीची कृपा. ती प्रकृती जागी करते, परमेश्वर जागा करतो, म्हणून आपण त्या वाईट स्वप्नातून जाग होतो. आता वाईट स्वप्न पडल्यानंतर कुठल्या माणसाने जागा होण्याचा प्रयत्न केला? कुठलाच मनुष्य जागा करत नाही. का? जागा होण्याची आम्हाला सवयच नाही. विठ्ठल विठ्ठल जागेपणात जर कोणी जागा होण्याचा प्रयत्न करेल तर तोच मनुष्य वाईट स्वप्न पडलं तर त्या स्वप्नातून पण तो जागा होण्याचा प्रयत्न करेल. मुक्त जागेपणात असला तर तो मुक्त, स्वप्न पडली तर तो मुक्त असतो. आणि जरी झोपेत जरी गेला तरी पण तो मुक्त, आणि मेला तरी पण तो मुक्तच. विठ्ठल विठ्ठल आणि हेच तर गोष्ट मनुष्याला इथे येऊन समजून घ्यायची आहे. मुक्त काय? मनुष्य का मरणाला घाबरतो? मरणाला घाबरण्याचं कारण काय सांगा? आता हे तरी सांगा का कोण घाबरत नाही? प्रत्येक जण मनुष्य मरणाला घाबरतो. आणि मरणाला घाबरण्याचं कारण एवढंच आहे, मरू याची भीती नाही. मी मरीन हो, पण बाकीचे सगळे जिवंत राहतील. विठ्ठल विठ्ठल एक कारण आहे माणसाचं, मी मरेन पण जग राहील ना, याची भीती आहे प्रत्येकामध्ये. मुक्ती ते तत्व आहे की जिथे जग असेल ना तर नसेल, पण मी असेन. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जे नामदेव महाराज भगवंताशी संवाद साधतात, हा फार महत्वाचा विषय, फार महत्वाचा विषय.
आपला पण संवाद असतो चालू. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण लोकांशी खूप बोलतो. आणि एक सत्य सांगतो, दिवसभरात कमी मनुष्याने 15 मिनिटं तरी देवाशी बोलावा, लोकांतात नाही. हे जे आपण असे सगळे मिळून जे काही देवाचं काही अभंग बोलतो, भजन करतो, हा भाग वेगळा आहे. परंतु एकांतामध्ये मनुष्याने ना देवाशी बोलावं आणि मग स्वतःलाच विचारावा की मी देवाशी बोलताना कसं बोलतो. कारण देवाशी संवाद हे जे काही अभंग आहेत, तुकोबारांचे अभंगसुद्धा भरपूर आहेत, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे पण अभंग भरपूर आहेत. हा तर नामदेव महाराजांचा अभंग आहे की देवाशी बोलतात, देवाशी संवाद साधतात. पण देवाशी संवाद साधताना नेमकं काय बोलायचं हे पण समजलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय ना, तर यांचा देवच अजून आपल्याला कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल देव न भेटण्याच्या मागचं कारण एवढंच आहे, आपलं दुःख संपत नाही. आपण जे म्हणतो देव भेटला की दुःख संपतं, देवाचं चिंतन केल्यानंतर दुःख संपतं, देवच समजलं नाही. ह्या संतांचा देव नेमका कसा आहे आणि आपला देव कसा आहे. हे गणपती विसर्जन झाले ना, 10 दिवसाचे गणपती विसर्जन झाले की मला एक सवय नेहमी त्या कारागिरांच्या घरी मी जात असतो 4-5 दिवसांनी, जिथे गणपती तयार करत असतात. गणपती झाले मग काय करतात ते देवी नवरात्र उत्सवाच्या अगोदर, कारण मातीचा स्टॉक भरपूर पडलेला असतो, मग देवी तयार करतात. आणि ते देवी तयार झाली करून पूर्णपणे कलर वगैरे झालं की मग ते देवी लोकांच्या ताब्यात देतात. आता देवी काय आणि देव काय, गणपती असू दे देवी काय, लोकांच्या ताब्यात देतात. हां, आणि काय सांगतात, हा देव. आणि लोक ते देव घेऊन घरी येतात, मंदिरामध्ये येतात. आणि तो सांगणारा पण मनात सांगतो, आता तुम्हाला काय करायचं ते करा, ह्याच्यासमोर पत्ते पिसा, ह्याच्यासमोर भजन करा, नाहीतर मग विसर्जनाला DJ घेऊन जा. आपला देव हा असा असतो. विठ्ठल विठ्ठल देव घ्या कुणी. साधू संत म्हणतात देव घ्या, पण त्यांचा देव कसा असेल काहीच कळत नाही. अहो जी पार्वती आहे तिलाच दुर्गा म्हणतात ना नवरात्रमधली. हे जे काही 9 दिवस जे उपासना असते, शक्तीची जिला आपण उपासना म्हणतो, शक्ती. मगाशी मी इथं कोणाची तरी अंगात शक्ती आली होती, मला वाटतं बबली द्यायचीच कोणतरी चप्पलने काहीतरी तर मारत होतं. बरं वाटलं मला पण थोडंसं बघून. ते म्हटलं असू द्यायचं, मला आता काहीतरी विषय मांडावा. काहीतरी चप्पलीने काहीतरी मारत होती, म्हटलं दुर्गा शक्ती अंगात आलेलं आहे. शक्तीचंच दुसरं नाव आहे, तिला म्हणतात दुर्गा. आता ही दुर्गा जेली झाली, आता हिला पण वाटलं आपलं पण काहीतरी वाहन असावं, त्या दुर्गेचं वाहन असावं. मग आता दुर्गाचं वाहन कोण बनणार बरं. बनायचं काय होतं तर सिंह. दुर्गा ही कशावरती असते, सिंहावरती असते, बरोबर आहे. मग आता ही दुर्गा, हिचं वाहन सिंह बनणार कोण, कोणच बनायला तयार नाही. शेवटी स्वतः शिव जे आहेत ना शंकर, ते दुर्गाचं कोण बनलं वाहन, सिंह बनले. शिव परमात्मा शंभू महादेव जेवढी दुर्गाचं वाहन बनतात तेवढे ते शिव बनतात. आणि घरामध्ये पण प्रत्येक नवऱ्याला बायकोची काळजी वाटते की आपण पण हिचं वाहन बनावं. आवडीने विचारात तो पण वाहन बनतो, पण लोक त्याला सिंह नाही म्हणत, त्याला बैलच म्हणतात. विठ्ठल एक साधू संतांचा परमार्थ काय असेल, त्यांचा देव काय असेल, त्यांचा वाहन काय असेल, ह्याच्या काही अनेक गोष्टी आहेत. ह्या अनेक गोष्टी चिंतनीय अभ्यास करण्यासारखे आहेत. अभंग पण तसाच आहे. मला वाटतो लहान, सहज अभंग आपण सहज अभंग घेतो, सहज बोलतो, पण ज्या प्रक्रिया जर जमल्या ना, यातली एक जरी प्रक्रिया जमली तर त्यांची सरली येरदार. आणि जर प्रक्रिया ह्या अभंगातली चुकली तर मात्र पुनरुपी जननम. विठ्ठल विठ्ठल समजून घेण्यासारखं एवढंच आहे का संवाद आहे. आणि हा अभंग बोलताना आपण प्रदक्षिणा पण मारतो. घालीन लोटांगण म्हटलं की मारली प्रदक्षिणा, स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो. मंदिरात जर कोणी एखादा असेल आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा तो त्या देवाच्या भोवती काय करतो, प्रदक्षिणा मारतो. हे प्रदक्षिणा मारायच्या मागचं कारण तरी काय असं. अहो देव तर आता आहे ना समोर, देव भेटलाय, पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं, तरी पण आम्हाला ती सवय असते त्या गाभाराच्या भोवती किंवा त्या मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणा मारायची. का तर त्या संयोगानंतर मनुष्याला वियोग आवडतो. देव तर प्राप्त झालेला आहे, पण त्या वियोगामध्ये जो आनंद आहे, मी भक्त तू देव ऐसे करे, मी भक्त तू देव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिते भाव, ब्रह्मज्ञान आत्मस्थिते भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिते भाव, ब्रह्मज्ञान आत्मस्थिते भाव. मी भक्त तू देव ऐसे करे, मी भक्त तू देव ऐसे करे, मी भक्त तू देव ऐसे करे. आनंद हा परमेश्वराच्या संयोगामध्ये पण आहे आणि आनंद हा परमेश्वराच्या
वियोगामध्ये पण आहे. दोन्ही ठिकाणी संयोग आणि वियोग. संयोग म्हणजे ज्ञान आहे आणि वियोग म्हणजेच काय आहे तर ही परमेश्वराची भक्ती आहे की या वियोगामधून पुन्हा त्याच्या प्राप्तीसाठी जी प्रयत्न केले जातात त्याला म्हणतात भक्ती. साधना म्हणजे काय असतो ज्याला आपण साधना म्हणतो. साधना पण आली असेल कीर्तनाला बिचारे असू दे. साधना म्हणून जे काय आपण म्हणतो ना हे साधू संतांचे जे काय अनुभव आहेत अभंग आहेत जे आपण वाचतो जे ऐकतो ते अनुभवात येण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ना त्याला म्हणतात साधना. विठ्ठल विठ्ठल प्रयत्न करणं बाकी साधना ना म्हणत. आपण जे उपक्रम किती करू द्या किती वर्ष जन्मभर करा पण त्याला साधना म्हणता येत नाही. साधना त्यासाठीच वाचलेलं ऐकलेलं हे अनुभवात येण्यासाठी. आपल्याकडे अनुभव आहे संसारिक अनुभव आपल्याकडे असल्यामुळे आपण संसारिक ठरलो. त्यांच्याकडे परमार्थिक अनुभव आहे. मृत्यूचा अनुभव ज्याच्याकडे आहे तो संसारिक आहे आणि मुक्तीचा अनुभव ज्याच्याकडे आहे तो परमार्थिक आहे. विठ्ठल विठ्ठल संसाराचं कुठलं साधन हे मुक्तीला सहाय्य होत नाही. परमेश्वराशिवाय मुक्ती नाही. ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय तपेविना देवात मुक्ती मिळत नाही. अहो साधारण का गोष्ट सांगायचं. पार्वतीची पण इच्छा आहे शंकराशी विवाह व्हावा पण केवळ इच्छेने पार्वतीचा विवाह कधी शंकराशी होऊ शकत नाही. तिला सुद्धा तपश्चर्या करणंच आहे. म्हणजे अभंगामध्ये सुद्धा तपश्चर्याच आहे. आणि स्वतः नामदेव महाराज देवाला म्हणतायत मी हे करेन मी असं करेन मी तसं करेन. देव पण विश्वास ठेवते. आश्चर्य हे महत्त्वाचं आहे. आपण पण बोलत असतो दुःख आलं ना आपल्याला की थोडंसं वैराग्य येतं. दुःखामध्ये भगवंताजवळ गेल्यानंतर आपली भाषा वेगळी असते आणि सुखाची भाषा आपली देवाजवळ वेगळी असते. अहो दुःख जेवढ्या आवडीने आपण देवाच्या जवळ सांगायला जातो ना तेवढं सुख नाही. मग सुख कोणाला सांगायला जातो पेढे घेऊन लोकांना. विठ्ठल विठ्ठल अहो घरातलं सुख पेढे घेऊन लोक पहिली देवाला लोकांना सांगायला जातात पण दुःख सांगायला जात नाहीत. पण दुःख देवालाच का सांगावं याच्या मागं पण कारण आहे. नळ दमयंतीची कथा सगळ्यांना माहिती आहे. प्रसिद्ध आहेत नळ आणि दमयंती. हां त्यांचा वियोग झाला होता. दोघांचाही वियोग. नळ एका बाजूला आणि दमयंती एका बाजूला. आता नळाला पण प्रश्न पडला हे माझं एवढं वियोगाचं पती पत्नीचा वियोग काय साधारण गोष्ट नाही पण हे दुःख मी सांगू कोणाला कुठल्या देवाला सांगू. तेव्हा त्यांनी देव निवडला राम निवडला. लोकांनी प्रश्न केला या नळाला हे तुझं पत्नी वियोगाचं दुःख तू रामाला का सांगतोस. तेव्हा तो म्हणतो हे दुःख रामाला झालेलं आहे ते रामालाच समजू शकतो कारण राम आणि सीतेचा यांचा सुद्धा वियोग झालेला आहे. शेवटी तर नलाने आपलं सगळं दुःख श्रीरामालाच सांगितलं. पण जेव्हा श्रीरामाला सुद्धा वियोग झाला होता पत्नीचा तेवढी श्रीरामाने मात्र हे दुःख हनुमंताला सांगितलं. एकाने प्रश्न केला होता आवडीने हनुमंत तर ब्रह्मचर्य आणि हे पती पत्नीचं दुःख विरहाचं दुःख ह्या ब्रह्मचार्याला का सांगता तुम्ही. तेव्हा रामाने एवढं सुंदर उत्तर दिलं होतं ना. हे हनुमंताला सांगण्याच्या मागचं कारण एवढंच होतं हा एकमेव हनुमंतचा असा आहे की ज्याला स्वतःचं दुःख नाही. कधीही दुःख आलं ना तर ज्याला स्वतःचं दुःख नाही ना त्याला सांगा नाही तर नको ते उपदेश ऐकायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक माणसाला वाटत असतं कधी मी दुसऱ्याला दुःख सांगते मी हलका होतोय. तो तुम्हाला हलका होऊनच देणार नाही आणखीन जड बनवेल. दुःख त्यालाच सांगावं ना ज्याला स्वतःचं दुःख नाही ना त्यालाच सांगावं. म्हणून मी सुरुवातीला बोललो होतो दररोज 15 मिनिटं तरी देवाजवळ बोला. आता ह्या अभंगामध्येच बघा कसं आहे नामदेव महाराज ते देवाशी बोलतायत संवाद साधतायत आणि देव त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. हो बाबा हो आपण सुद्धा बोलतो कधी कधी दुःखानंतर हे जरा पूर्ण झालं क्लिअर झाला हा विषय माझ्या दुःखाचा तर मी असं करीन तसं वागेन. हां न चुकता सगळ्या परमार्थाच्या उपक्रमाला जाईल हरिपटाला जाईल कीर्तनाला जाईल हे सगळं आपण बोलत असतो पण आपल्या बाबतीत कधीच चांगलं होत नाही कारण देवाचा विश्वासच नाही आहे. पण नामदेव महाराजांवरती देवाचा विश्वास का कारण तो आत्ताचा नाही आहे तो आहे कधी सवयुगाचा भक्त रामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी पाठी मागे डोळे लावून
देवाजवळ व्यक्त होत आहेत हे फार महत्त्वाचं आहे. मनुष्याला समजलं पाहिजे ना कोणाजवळ व्यक्त व्हायचं. आणि मनुष्य पण बघाय माणसाचा स्वभाव कसा बघाय, तो नेहमी ना अशा माणसाजवळ जास्त बोलत असतो त्याला तो अगदी जवळचा वाटतो, अगदी जवळचा. हां, भक्त देवाजवळच बोलतो. आपला स्वभाव तसा नसतो. आपण जवळच्या माणसाजवळ कमी व्यक्त होतो आणि लांबच्या माणसाजवळ जास्त व्यक्त होतो. हा आपला स्वभाव आहे. जर कधी प्रवासामध्ये बस असू द्या किंवा आणखीन काय ट्रेन असू द्या, कोणतरी अनोळखी मनुष्य जर आपल्याला भेटलं ना, तर त्या अनोळखी माणसाजवळ आपण एवढं बोलतो ना, घरातली कुठलीच गोष्ट आपण लपून ठेवत नाही. अनोळखी माणसाजवळ आपण व्यक्त होत असतो. आता 2-4 दिवसापूर्वी ओळख झालेल्या माणसाबरोबर 2-2 तास बोलत असतो पण फोनवरती. काय नेमकं कारण असू शकतो? त्याला काहीच माहिती नसतं आपल्याबद्दल, आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल काही माहिती नसतं. पण असा काय स्वभाव असतो ना आपला, जेवढा अनोळखी मनुष्य त्याच्याजवळ व्यक्त व्हायला आपल्याला जास्त आवडत असतो. घरातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, चांगलं असतं तरी वाईट सांगतो. हा एक आपला स्वभाव आहे. पण साधू संतांचं तसं नाही. ते अनोळखी माणसाजवळ बोलतच नाही, देवाच्या जवळच बोलतात, अगदी व्यक्त होतात. आणि व्यक्त होण्याच्या मागचं कारण काय? संताला स्वतःचं दोष दिसतात. मी तो अवगुणी. विचार करा कसं आहे, स्वतःचा दोष दिसणं हा साधूचा स्वभाव आहे आणि दुसऱ्याचा गुण पाहणं हा त्यांचा धर्म आहे. हे विशेष आहे. आणि कसं बघा विचार आहे, एक गुणी असतो आणि त्याच्यासोबत त्याचे गुण पण असतात. गुणी आणि गुण, दोषी आणि दोष, हे 2 प्रकारची माणसं असतात. एक गुणी असतो आणि एक दोषी असतो. गुणी माणसाजवळ गुण असतात आणि दोषी माणसाजवळ दोष असतात. आपण घरामध्ये त्याच लोकांचं स्वागत करतो, आपण त्यांनाच नमस्कार करतो जी लोक आपल्याला गुणी वाटतात त्यांना. कोणाला आपण घरात घेतलं तरी पाणी पाजू, पण पायावरती डोकं आपण त्यांच्याच ठेवतो ज्या लोकांमध्ये आपल्याला काहीतरी विशेष साधारण गुण नाही, व्यावहारिक गुण नाही, परमार्थिक आध्यात्मिक विशेष गुण ज्यांच्यामध्ये दिसतात त्या लोकांना आपण नतमस्तक होत असतो. पण बऱ्याच वर्ष आपण या लोकांना पण आपल्या जीवनामध्ये सांभाळतो, यांना सांभाळतो, गुणी माणसाला सांभाळतो, पण त्याचे गुण कधी आम्ही सांभाळत नाही. दोषी माणसाला आम्ही घरात घेत नाही. दोषी मनुष्य आमच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर पण आम्ही ठेवत नाही, आम्ही त्याच्याकडे पाहत पण नाही, पण त्याचे दोष सांभाळून ठेवत असतो. विठाल विठाल दोष दिसणं हेच परमार्थाची खऱ्या अर्थाने काय सुरुवात आहे. दोष दिसणं, हे दोष घालवायचे नामदेव महाराजांना. नामदेव महाराज देवालाच प्रयत्न करतात, प्रार्थना करतात अभंगाच्या.
गाळीन लोटांगण वंदीन शरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. सुरुवातीलाच आपण बोललो भगवत प्राप्तीच्या आड येणारे काही दोष आहेत. आपल्यामध्ये गुण पण असतात आणि त्या गुणांचा आपल्याला अभिमान असतो. प्रत्येक माणसाला गुणाचा अभिमान असतो. गुण आहेत